संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम यांच्या काळातलं म्हणजे 700-750 वर्षापूर्वीचं विठ्ठल मंदिर कसं होतं त्याचं रूपडा आता पालटायला लागलेला आहे। तो जो काळ होता त्याच काळाच्या रूपात विठ्ठल मंदिर यायला लागलेलं आहे। सध्या जो 73 कोटीचा विकास आराखडा आहे त्या आराखड्यातली कामं आता जोमाने सुरू झालेली आहेत। मूळ जे पूर्वीचं मंदिर होतं त्याचं फ्लोरिंग कसं होतं, त्याचं दगडी बांधकाम जे आहे ते कसं होतं, हे सर्व आता बाहेर काढायचं काम चालू आहे। पुरातत्व खात्याच्या मार्गदर्शनाखाली रात्रंदिवस हे काम सुरू असते। सध्या फक्त केवळ 4 तास सकाळी 6 ते 10 या वेळेपर्यंतच भाविकांना मुखदर्शनाला सोडलं जातं आणि इतर वेळेला संपूर्ण मंदिराचं काम चालू असतं। आपण पाहू शकतो विठ्ठलाच्या गाभाऱ्यात जिथं ग्रेनाइट लावलेलं होतं ज्याच्यामुळं खऱ्या अर्थाने या पुरातन दगडांचा श्वास कोंडला होता, हा श्वास मोकळा करायला सुरुवात झालेली आहे। बऱ्यापैकी प्रमाणात हे मार्बल आणि ग्रेनाइट हटवण्यात आलेलं आहे। जी पूर्वीची दगड होती, जी फ्लोरिंग होतं दगडी, ते दगडी फ्लोरिंग आता उघडं व्हायला सुरुवात झालेली आहे। या प्रत्येक दगडांवर जी पुरातन दगड आहेत ती बाहेर आल्यावर आता त्यांच्यावर जी नावं होती ही आता समोर यायला लागली आहेत। हा विठ्ठलाच्या चौखांबीचा भाग आहे। इथं सुद्धा प्रत्येक दगड जो बाहेर आला आहे त्याच्यावर काहीतरी मोडी लिपीत किंवा वेगवेगळ्या लिपीत लिहिलेली ही पुरातन ठेवा हा समोर यायला लागलेला आहे। मंदिरातल्या प्रत्येक दगडावर अशा रीतीनं लिहिलेले काही जणांची नावं आहेत, काही जणांची माहिती आहे, हे समोर यायला लागलेलं आहे। आणि ज्या वेळेला ही वरची फरशी काढण्यात आली, चकचकीत ग्रेनाइट असेल, टाईल्स असतील, हे काढल्यानंतर हा पुरातन ठेवा आता बाहेर पडायला लागलेला आहे। आणि ही जी पूर्वी ज्या पद्धतीनं लोकांनी हे मंदिर उभा करताना आपले वेगवेगळे जे काही सहकार्य केलं होतं, कोणी दगड दिले असतील, कोणी काय असतील, ह्यांची नावं आता सगळी समोर दिसत आहेत। आणि याच पद्धतीनं जे मंदिराचं जुनं रूप होतं त्याच रूपात मंदिराला परत आणायचं काम सुरू झालेलं आहे। यातूनच हे मंदिराचं पुरातन रूप, पुरातन नक्षीकाम आता समोर यायला लागलेलं आहे। याच्यावर सध्या पुरातत्व खात्यामार्फत जे काम चालू आहे त्यामुळं दगडाचं जे जुनं रूप होतं ते जुनं रूप कसं होतं ते दाखवायचा, बाहेर आणायचा प्रयत्न पुरातत्व खात्यामार्फत केला जातोय। मंदिरातली ही सोळखांबी आहे, प्रत्येक खांबावर हे जे बारीक नक्षीकाम पुरातन काळात केलेलं आहे ते आता ठळक रीतीनं दिसायला लागलेलं आहे। ह्याच्यावर पुरातत्व विभाग सध्या काम करतोय आणि हे जे ह्याच्यावर जे वेगवेगळे लेप चढले असतील, काय असेल, हे काढायचं काम करतोय। आणि यातून हे विठ्ठल मंदिराचं अतिशय वैभवपूर्ण रूप जे आहे हे समोर यायला लागलेलं आहे। अशाच रीतीनं विठ्ठल मंदिरातला प्रत्येक भाग हा मूळ रूपात त्याच्या आणला जाणार आहे। आणि भविष्यात काही दिवसांनी ज्या वेळेला भाविक पुन्हा विठ्ठलाच्या दर्शनाला येतील त्यावेळेला त्यांना 700 वर्षापूर्वीचं जे देवाचं वैभव होतं ते हे मूर्ती रूपातलं वैभव, हे नक्षी रूपातलं वैभव, हे मंदिराचं वैभव पुन्हा एकदा पाहायला मिळणार आहे। विठ्ठल मंदिरातून कॅमेरामन सचिन जाडेसह सुनील दिवाण, एबीपी माझा। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।